श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे हनुमान जन्मोत्सव. त्याचबरोबर आज चैत्र महिन्यातली पौर्णिमासुद्धा आहे. जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करत असतील तर त्यांनी आजच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची आहे. आणि ज्यांची इच्छा आहे की आपण आपल्या घरी दर महिन्याला सत्यनारायण पूजा ही करावी तर त्यांनी ही पूजा आजपासून सुरू केली तरीसुद्धा चालेल. कारण आज चैत्र महिन्यातली पौर्णिमा आहे आणि त्यासोबतच आज हनुमान जयंतीसुद्धा आहे. आणि म्हणूनच ज्यांना कोणाला या सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची असेल तर त्यांनी ती आजपासून केली तरीसुद्धा चालेल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की हनुमान जन्मोत्सवाच्या आजच्या दिवशी आपल्याला कोणत्या 3 महत्त्वाचे उपाय हे करायचे आहेत. कोणत्या 3 गोष्टी या करायच्या आहेत की या गोष्टी केल्याने, हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व समस्या या सुटतील, याबद्दलच संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच असा हा महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सध्याच्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला सर्वांना, प्रत्येकालाच काही ना काही अडचणी या येतच असतात. कोणती ना कोणती समस्या ही आपल्यापुढे नेहमी येतच असते. आणि या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आपण खूप प्रयत्नसुद्धा करत असतो आणि त्यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा करत असतो. पण तरी देखील हवा तसा मार्ग आपल्याला काही मिळत नाही. खूप प्रयत्न करून झाले पण आपल्यापुढे जी समस्या आहे त्या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला मिळत नाही. तर आपल्यासमोर जी काही समस्या उभी आहे, ज्या समस्येमध्ये तुम्ही अडकला आहात, त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी आज हनुमान जयंतीला आपल्याला, हनुमान जन्मोत्सवाला आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत. आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आज आपण हे उपाय जर केले तर आपल्याला ज्या काही अडचणी या निर्माण झाल्या आहेत, ज्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत, त्या सर्व समस्या रामभक्त हनुमानांच्या कृपेने दूर होतील आणि त्या समस्यांमधून बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्कीच मिळेल. जर तुमच्या घरामध्ये नेहमी भांडण तंटे होत असतील, वादविवाद होत असतील आणि अनेक अडचणी या निर्माण होत असतील आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामधलं वातावरण हे नेहमी सकारात्मक हे राहत नसेल, आनंददायी हे राहत नसेल, तर हनुमान जयंतीला या 3 गोष्टी केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तुमचे आयुष्य हे सुंदर होईल. ज्या काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या दूर होऊन तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या आयुष्यातलं वातावरण हे पूर्णपणे सकारात्मक होऊन जाईल. चला तर मग त्या 3 गोष्टी कोणत्या आहे हेच आता आपण बघूया. हनुमान जन्मोत्सव किंवा हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. आणि पुराणानुसार माता अंजनीच्या पोटी महादेव शिवांचा जन्म रुद्रावतारात हनुमानजींच्या रूपाने झाला. चिरंजीवी असलेल्या हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस एकदम महत्त्वाचा आणि खास असा मानला जातो. हनुमान ही देवता अत्यंत लवकर प्रसन्न होणारी देवता आहे आणि आज जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा करून काही खास उपाय जर केले तर हनुमानांची आपल्यावर कृपादृष्टी होईल आणि आपल्या आयुष्यात असलेले सर्व संकट दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येईल. जर तुम्ही कुठल्या संकटामध्ये असाल तर तुमचे संकटसुद्धा या दिवशी या 3 गोष्टी केल्याने, हे उपाय केल्याने प्रभू रामभक्त हनुमानाच्या कृपेमुळे पूर्णपणे नाहीसे होईल. तुम्हाला संकटापासून रामभक्त हनुमान हे दूर ठेवतील. कोणत्याही संकटामध्ये अडकले असाल तर त्यांच्यातून तुम्हाला हनुमानजी हे बाहेर काढतील. मग ते कुठलेही संकट असू देत, शारीरिक असू देत किंवा मानसिक असू देत, या सर्व संकटांमधून हनुमान तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. हनुमान ही देवता अतिशय शक्तिशाली अशी देवता आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि अशा या हनुमानांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपण जर काही उपाय केले आणि त्याचबरोबर हनुमानांची सेवा जर केली तर हनुमानांच्या शक्ती सामर्थ्याने ते आपल्याला त्या संकटांमधून नक्कीच बाहेर काढतील. आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती राहावी यासाठी आज आपल्याला हनुमान चालीसाचे पठण हे करायचे आहे. त्यासोबतच बजरंग बाणाचे सुद्धा आपल्याला पठण हे जरूर करायचे आहे. आज आपल्याला हनुमान जयंतीला रामभक्त हनुमानांच्या पूजेसोबत प्रभू श्रीरामांची आणि माता सीतेची सुद्धा पूजा ही जरूर करायची आहे. आणि तसंच रामरक्षा स्तोत्राचं सुद्धा जरूर पठण करायचं आहे. यामुळे आपल्या कुटुंबामध्ये नेहमी सुखशांतताही टिकून राहील. आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांची पूजा करायची आहे आणि त्यांच्याकडे आपल्याला मानसिक व शारीरिक शक्तीही मागायची आहे.
कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रभाव हा आपल्यावर पडू नये यासाठीच ही शक्ती आपल्याला प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्याकडे मागायची आहे। तर आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला ज्या 3 गोष्टी करायच्या आहेत, जे 3 उपाय करायचे आहेत, तर त्यातलाच पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच हनुमान जयंतीला आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप हा करायचा आहे। मग इथे तुम्ही ओम हम हनुमंते नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात किंवा तुम्हाला जो कुठला दुसरा मंत्र हा हनुमानाचा माहिती असेल त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही 108 वेळा त्या मंदिरात बसूनच जप हा करू शकतात आणि या मंत्रासोबतच 11 वेळा हनुमान चालीसाचे सुद्धा पठण हे करायचे आहे। त्यानंतर हनुमानाला गुलाबाच्या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे आणि चमेलीच्या तेलाचा दिवा हा हनुमानासमोर आपल्याला लावायचा आहे। हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल। हनुमानासमोर चमेलीचा तेलाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हात जोडून हनुमानाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला जे काही संकट असेल त्या संकटामधून बाहेर निघण्याचा मार्ग हा मिळू देत, अशी तुम्हाला हनुमानाला हात जोडून प्रार्थना करायची आहे। बघा, ही गोष्ट हा उपाय केल्याने तुमच्यावर तसंच तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर कुठल्याही वाईट गोष्टीचा किंवा वाईट व्यक्तीचा प्रभाव हा पडत नाही आणि अचानक येणारी जी काही संकटं असतात ती सुद्धा आपल्यावर येत नाहीत। नकारात्मक गोष्टींपासून आपले संरक्षण हे होते। स्वतः हनुमान आपल्याला या नकारात्मक आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवतात आणि तसंच तुमच्यासमोर जी काही समस्या असेल त्या समस्येतून स्वतः हनुमान तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्कीच दाखवतात आणि आपले संरक्षण हे कायम करतात। आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला नेहमी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल, आर्थिक संकटांमध्ये जर तुम्ही सापडला असाल, तर आज तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, अशी गोष्ट करायची आहे जो की आपला दुसरा उपाय आहे आणि हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे जो आपल्याला आर्थिक संकटांमधून नक्कीच बाहेर काढतो। तर तो दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे, आर्थिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी आज हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाच्या समोर आपल्याला चमेलीचा तेलाचा दिवा हा लावायचा आहे आणि एक लाल रंगाचं वस्त्र हे आपल्याला हनुमानाला अर्पण करायचं आहे। त्यासोबतच 11 पिंपळाची पाने ही घ्यायची आहे आणि त्या पानांना स्वच्छ हे आपल्याला सर्वात आधी धुवून घ्यायचं आहे आणि त्या पानांवर शेंदुराने किंवा कुंकुने त्या पानांवर आपल्याला श्रीराम असे नाव हे लिहायचे आहे आणि त्या 11 पानांची एक माळ ही तयार करायची आहे आणि ती हनुमानांना आपल्याला त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे। म्हणजेच ती 11 पानांची माळ आपल्याला हनुमानाला अर्पण करायची आहे। बघा, हाच उपाय मी तुम्हाला माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला आहे आणि हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे। आर्थिक अडचणींमधून बाहेर काढणारा हा उपाय आहे। तर बघा, हा उपाय केल्याने आपले जे काही आर्थिक प्रश्न असतात ते दूर होतात आणि आपल्याकडे पैशांची भरभराट ही होऊ लागते, आर्थिक समृद्धी ही आपल्याला प्राप्त होते। पिंपळाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपण ही 11 पिंपळांच्या पानांची माळ जर हनुमानांना अर्पण केली तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि तसंच पिंपळाचे पान हे हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि त्यांची सुद्धा कृपादृष्टी ही आपल्यावर राहते। माता लक्ष्मी आणि हनुमान या दोघांची कृपादृष्टी आपल्यावर होऊन आपल्या जीवनामध्ये आर्थिक संकट जी काही आहेत ती दूर होतात आणि आपली आर्थिक भरभराट ही होते। तसंच आपला पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल आणि तुमचा कुठला व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये जर तुमची भरभराट होत नसेल आणि या गोष्टीमुळे तुम्ही खूपच त्रासलेले असाल, तर आज हनुमान जयंतीच्या दिवशी सुपारीच्या पानावर 2 बुंदीचे लाडू आणि 1 लवंग ही ठेवायची आहे आणि ती आज हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजीला आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच केवड्याचं अत्तर देखील आपल्याला हनुमानाला अर्पण करायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये बसूनच रामरक्षा स्तोत्राचं आणि तसंच हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला ज्या काही अडचणी तुमच्या नोकरीमध्ये येत असतील किंवा व्यवसायामध्ये येत असतील तर त्या तुमच्या दूर होतील। तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कुठल्याच अडचणी या निर्माण होणार नाहीत। तर याप्रमाणे या 3 गोष्टी, हे 3 उपाय आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत आणि जर हे उपाय आपण जर आज केले तर या उपायांनी आपलं पूर्णपणे आयुष्य हे बदलून जाईल। आयुष्यामध्ये पुढे कुठल्याही अडचणींना आपल्याला सामोरे हे जावे लागणार नाही। अगदी साधे सोपे असे हे उपाय आहेत जे आज हनुमान जयंतीच्या दिवशी आज आपल्याला आवर्जून करायचे आहेत। तुम्हाला जी समस्या असेल त्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय नक्की करा।
आणि हे उपाय आज आपल्याला हनुमान जयंतीच्याच दिवशी करायला मिळणार आहेत आणि वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळत असते, म्हणून आज हे उपाय नक्कीच करा। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहे की जे केल्याने आपले संपूर्णपणे आयुष्य हे बदलून जाईल, आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, त्रास हे दूर होतील। असे प्रभावशाली 3 उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे उपाय आज नक्की करा आणि हनुमानाची कृपाही प्राप्त करून घ्या। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।